आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलीस फक्त त्यांचं काम करतायत, चौकशी करणं हे त्यांचं काम आहे की नाही. आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. तू नको काळजी करूस. आई पण हे सगळं विक्रम करतोय आणि हे फक्त मला अडकवण्यासाठी चालू आहे. मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही. आई, तुम्ही विक्रमच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवू नका. नाही ठेवणार. तू नको काळजी करू. तू आधी शांत हो बरं. मला कळत नाहीये देव माझी परीक्षा का घेतोय. सई, सगळं काही नीट होईल. शांत राहा बाळा, सगळं नीट होईल बघ. हॅलो देवान सर, आम्हाला माहिती आहे की तुमचा अपघात आत्ताच झाला. तुम्हाला रिकवर व्हायला वेळ लागेल, तरीही आम्ही तुम्हाला त्रास देतोय. सॉरी फॉर दॅट. इट्स ओके, इट्स ओके. मला माहिती आहे तुम्ही तुमचं काम करताय, सो प्लीज गो अहेड. सर, तुमचा अपघात तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे झाला आणि आमचा असा अंदाज आहे की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं आहे. त्याची शहानिशा आम्ही करत आहोत. सर, तुमच्या मोबाईलमध्ये आम्हाला तुमच्या वाईफचा एक व्हिडिओ मिळालाय. तो व्हिडिओ बघून आम्हाला असा संशय आहे की कदाचित तुमची वाईफ यात इन्व्हॉल्व असू शकते. इन्स्पेक्टर सईनचा या ऍक्सिडेंटशी काहीच संबंध नाहीये. पण सर, आम्हाला त्यांची चौकशी करावी लागेल. सी इन्स्पेक्टर, ऑलरेडी जे काही घडलं ना त्यामुळे माझी वाईफ खूप डिस्टर्ब आहे आणि मला त्यांना आणखी त्रास द्यायचा नाही. ऑल्सो दॅट व्हिडिओ, जो तुम्ही व्हिडिओ बघितला माझ्या फोनमध्ये, तो प्लीज डिलीट करा. तो फेक व्हिडिओ आहे आणि तो कुठे स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. अँड आय एम सॉरी, पण मला ही केसच करायची नाही. पण सर, तुम्ही जर असं केलं तर खरा गुन्हेगार पकडला जाणार नाही. माझी फॅमिली खूप डिस्टर्ब होते या सगळ्या गोष्टींनी. त्रास होतोय सगळ्यांना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता इन्स्पेक्टर. सी, मुळात मी जर केस केलीच नाही तर कायद्याप्रमाणे तुम्हाला पण काही करता येणार नाही, राईट? ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण त्यासाठी तुम्हाला या पेपरवर सही करून द्यावी लागेल. थँक्यू फॉर युअर कॉपरेशन सर. आम्ही येतो. टेक केअर. व्हॉट इज दिस देवांश? केस का बंद करायला लावली? तुला कळतंय हे सगळं किती सिरियस आहे? कोणीतरी मुद्दाम तुझ्या गाडीची ब्रेक फेल केले, तुझ्या जीवावर बेतलं असतं. तू का? मला कळतच नाहीये, तू का केस बंद करायला लावलीस? तुला कळतंय याचा किती जास्त त्रास होईल आपल्याला? रिलॅक्स, रिलॅक्स आहे. मला काहीच होणार नाहीये आणि मी केस केली नाही कारण मला सईंना आणखी त्रास द्यायचा नाहीये. मला नाही वाटत हे जे काही घडले त्यात सईंची काही चूक आहे. तो व्हिडिओ सुद्धा फेक आहे. त्यांचा काहीच दोष नाही आहे या सगळ्यात. आणि माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्यांना काहीच बोलायचं नाही. इनफॅक्ट मला आता असं वाटतंय की सईंना आपल्या सपोर्टची आता खूप गरज आहे. मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही पण ठेवा प्लीज. चला. किती रडशील बाळा? शांत हो बघू आधी. सई, तुला सांगितलं ना की आमचा सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून. आणि अगं, आमचं सोडच,
देवांशचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तू काळजी सोड. मी काय म्हणते, तुम्ही सगळे ना आता घरी जा. आणि सई, तू इथे रडत बसण्यापेक्षा ना घरी जा आणि मन मोकळं करून रडत रात्रभर रड, कोणी तुला थांबवणार नाही. पण आता तुम्ही सगळे इथून जा, मी आहे इथे सांभाळायला. मॅडम सॉरी, मी नाही रडणार आता, पण प्लीज मी देवांश सरांना सोडून कुठेही जाणार नाहीये. नाही, मी खरंच सांगते, प्लीज सगळ्यांनी घरी जा आणि आराम करा, मी आहे इथे. मॅडम प्लीज, मी नाही जाणार कुठे, मी इथेच थांबणार आहे. तुला कितीही सांगितलं तरी तू ऐकणार तर नाहीच ना. कर बाबा, तुझ्या काय मनात आहे ना ते कर, थांब इकडे, पण ऍटलीस्ट बाकी सगळ्यांनी जा. मी काय म्हणते, सई भैरवीताई बरोबर बोलताय. हे बघ, आता देवांशचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडले की नाही, आणि डॉक्टरनी काय सांगितलंय, आता काळजी करण्यासारखं काहीच नाही बाळा. मग तू घरी जाऊन जर आराम केलास ना तर तुला पण बरं वाटेल. नाही आई, प्लीज मला थांबू द्या ना. मी देवांश सरांना सोडून नाही जाणार आहे कुठे. प्लीज मला थांबू द्या, प्लीज. ठीक आहे, तुझी एवढी इच्छा आहे ना, मग थांब तू. दादा, ही मुलगी काही ऐकणार नाहीये, तुम्ही जा, थांबू द्या हिला. मी एक काम करतो, मी ह्या सगळ्यांना घरी सोडतो आणि मी परत येतो. अरे कशाला दादा, तुझी पण दगदग झालीये. आणि तसंही हॉस्पिटलमध्ये एवढ्या सगळ्यांना थांबण्याची परमिशन नसते. वाटल्यास तू उद्या सकाळी ये ना. बरं, हरकत नाही, मग आम्ही जातो घरी. सई, काळजी घ्या बाळा. ताई, इथे काही लागलं तर आम्हाला लगेच कळवा, आम्ही लगेच येऊ परत. ओके ओके, येते मग. हा सई, येऊ. हो. चल, रडायचं नाही आता. आता थांबलीच आहेस तर इकडे बाहेर बस, मी देवांश जवळ जाऊन बसते. काय गाई, घरातल्या घरात शतपावली का करतेस तू? जरा खाली जाणं बरं वाटेल. अरे मी फेऱ्या मारते कारण मला अस्वस्थ वाटतंय. का ग, काय झालं? अरे म्हणजे बघ ना, सकाळी सई इथे येऊन गेली की नाही, पोचलेल्याचा फोन नाही केला तिने, आणि मी फोन करते तर लागत नाहीये. मला खरंच खूप काळजी वाटते. नाही म्हणजे सई असं कधीच करत नाही रे. अगं कामाच्या गडबडीत राहून गेलं असेल. तू असं कर ना, देवांशरावांना फोन कर. आत्ता? हो. अगं आत्ता नको, खूप रात्र झालीये, आपण उद्या सकाळी करू ना. नको रे, हे बघ माझ्या मनाला हुरहुर लागून राहिलीये. तू लाव बघू आत्ता फोन. बर. लागतोय? नाही, उचलत नाहीये. अगं फोन बंद येतोय, कदाचित झोपले असतील तो. एक काम करू ना, आपण उद्या सकाळी करू ना. किंवा मी तर म्हणतो ताईच उद्या फोन करेल, आज केला नाही म्हणून. नको रे बाबा, मला आत्ताच बोलायचंय सईशी. हे बघ, माझ्या जीवाला घोर लागलाय बरं का. तिच्याशी बोलल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. अगं हो, पण फोनच लागत नाहीये ना, मी काय करू? तू असं कर, ओमकार आहेत ना, त्यांना फोन लाव. तुझ्याकडे नंबर आहे ना, लाव. ओमकारचा नंबर आहे, पण अरे लाव ना बाबा, मी कधी काही हट्ट करते का? हे बघ, सगळं नीट आहे हे कळल्याशिवाय मला झोप नाही लागणार. बरं, थांब थांब, लावतो. हा. हॅलो. हॅलो ओमकार, मी वरुण बोलतोय, सईचा भाऊ. हा बोल ना वरुण. का रे इतक्या रात्री फोन केलायस? इज एव्हरीथिंग ऑल राईट?
आय नो उशीरच झालाय. नाही नाही असू दे, बोल ना. अरे नाही, मला वाटलंच की मी इतक्या रात्री फोन केलाय ना त्याचं तुला टेन्शनच येईल. हा हॅलो, हा मी सईची आई बोलतेय. हा काकू बोला ना. तिकडे सगळं ठीक आहे ना? हो इकडं सगळं ठीक आहे. काय झालं ना, सकाळी तुम्ही इथून गेलात, सईने पोचलेल्याचा फोन नाही केला आणि मी फोन करते तर लागत नाहीये. देवांश्रवांचा पण लागत नाहीये. घरी सगळं नीट आहे ना? ऍक्च्युली काकू ओंकार, काय काय झालं? म्हणजे मला खरंच टेन्शन आलंय हो. नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळं सांगतो. काकू आज दादाचा ऍक्सिडेंट झाला. काय? देवांश्रवांचा ऍक्सिडेंट? हॅलो. हो, दादाला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि त्याचं ऑपरेशनही झालं. अगं बाई, आम्हाला कसलीच कल्पना नाही हो. जावई बापू बरे आहेत ना? खूप लागलंय का जिजूंना? ऍक्च्युली ऍक्सिडेंट तसा मेजरच होता, पण ऑपरेशन झालंय, सो आता काळजी करण्यासारखं काही नाही. आणि फक्त दादाला रिकवर व्हायला वेळ लागेल इतकं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहे? हा म्हणजे आम्हाला पत्ता सांगा, आम्ही आत्ताच्या आत्ता भेटून येतो त्यांना. नाही नाही काकू, तुम्ही असं लगेच घाईमध्ये निघू नका. मी तुम्हाला पत्ता सांगतो, पण लगेच निघायची गरज नाहीये. दादाजवळ ऑलरेडी वहिनी आणि भैरवी आत्या आहेत आणि कदाचित तुम्हाला ते आता भेटू नाही देतील. सो तुम्ही काय करा, तुम्ही उद्या मॉर्निंगला निघा, ते बेटर पडेल. असं म्हणताय का? बरं ठीक आहे, सकाळी जाऊन भेटतो आपण. ओमकार थँक्यू. बरं नाही, तू सांगितलं म्हणून आम्हाला कळलं नेमकं काय घडलंय ते. बरं बाय. नाही नाही, यू गाईज टेक केअर. काकू तुम्ही प्लीज काळजी करू नका, दादाला तसं बरं आहे आता. ओके, या बाय. हो हो ठीक. बाय. वरुण, काय होऊन बसलं रे हे? आत्ता कुठे माझ्या लेकीचा संसार मार्गी लागला आणि काय होऊन बसलंय? देवा, जावई बापूंना लवकर बरं कर रे बाबा. मॅडम, तुम्ही खूप थकलाय. तुम्ही काम करा, घरी जाऊन आराम करा. मी थांबते इथे. मी कुठेही जाणार नाही. मी माझ्या मुलासाठी इथे थांबले. तू जा. इनफॅक्ट तू इथून आता निघून गेलीस घरी तरी चालेल. काय? जा ना.
काय ग, झोप येत नाही ना? मला देखील येत नाहीये, पण डोळे मिटून पडून राहावं लागणार. उद्या सकाळी लवकर जाऊया आपण हॉस्पिटलला. आपल्या मुलांच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय देवानी तेच कळेन असं झालंय. जानकी, तू असा धीर सोडू नकोस. देवांश आणि सईच्या बाजूने भक्कमपणे उभं राहायचंय आपल्याला. आजचा दिवस नुसता आठवला ना तरी जीव घाबरागुबरा होतो. संकटाची जणू रांगच लागली होती आज. आधी देवांशचा ऍक्सिडेंट, नंतर त्याचं ऑपरेशन. त्याचं ऑपरेशन नीट झालं ना तेव्हा जीवात जीव आला हो माझ्या. पण तो आनंद पण फार काळ टिकला नाही. नंतर कोण तो मुलगा, तो आला हॉस्पिटलमध्ये. सईबद्दल काय वाटेल ते बोलायला लागला. कोण असेल हो तो मुलगा, आणि असा का वागत असेल? दुसऱ्याच्या बायकोबद्दल असं बोलवतं तरी कसं? आणि तो व्हिडिओ. जानकी, तुझ्या मनात सईबद्दल काही शंका नाहीये ना? नाही हो, अजिबात नाही. आपला आपल्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. देवांश सही आहे. पण तो व्हिडिओ जर बाहेरच्यानी कोणी बघितला तर त्यांचा काय समज होईल सांगा ना तुम्ही. लोक काय सुतावरून स्वर्ग गाठतात आणि त्यांना चघळायला या अशा बातम्या हव्याच असतात. नाही, तो व्हिडिओ बाहेर जाणार नाही. अगं, देवांशने सांगितलंय तसं पोलिसांना. तसंच होऊ दे. नकोच जायला तो व्हिडिओ बाहेर. नाहीतर लोक 10 तोंडांनी बोलतील हो. आपली सई किती साधी आहे हो. तिच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवलेले तिला नाही सहन होणार. बघ, तू काळजी करू नकोस. आपला देवांश सईच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. बघ, संसार म्हटलं की चढ उतार येतातच, पण आपली मुलं समजूतदार आहेत. ते एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. चला, पुरे झाला विचार, झोपूया. थकवा आला नाही आज? हळदी. सर, पाणी पिऊन घ्या. सर, काय लागलं तर मला आवाज द्या. मी इथेच आहे. सर, तुम्हाला काहीही होणार नाही. लवकरात लवकर बरं व्हायचंय तुम्हाला. आता सई टीचरची ऑर्डर आहे म्हणल्यावर लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल ना मला. हो, ऑर्डर आहे माझी, पण टीचर म्हणून नाही, तुमची बायको म्हणून. सर, मी अशा अवस्थेत नाही बघू शकत तुम्हाला.
सई, तुम्ही असताना मला काय होणार आहे? तुम्ही तर माझ्या आयुष्यात माझा जीव वाचवण्याकरता चालात ना, आणि आता तुम्हीच माझा जीव झाला. त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या जीवाची आय मीन स्वतःची काळजी घ्या, तरच मी कायम बरा असेल. आज पोलीस आले होते, म्हणजे त्यांनी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलाच असेल ना, पण मी खरं सांगते, त्या व्हिडिओ मध्ये जे काही आहे ते सगळं खोटं आहे. मी एक्सप्लेनेशन मागितलं तुम्हाला सई, है ना? माझ्या चेहऱ्याकडे बघून किंवा मी जे काही तुमच्या बरोबर वागतोय त्यावरून तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमच्यावर डाऊट घेतोय म्हणून? काय एक्सप्लेन करताय? मला तुमच्यावर विश्वास आहे. सर, तुम्ही किती चांगले आहात. मीही किती चांगलं आहे ते मला नाही माहिती. माझी बायको ग्रेट आहे, गोड आहे, आणि सई कोणाला काही बोलू द्या, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. ओके?